पुस्तकाचं नाव अधिकस्य अधिकम फलम. लेखक रमेश पु सप्रे. मनोगत. हे पुस्तक नावावरून अधिक मासाशी संबंधित वाटेल तसं ते आहेही, पण केवळ प्रासंगिक असं ह्याचं स्वरूप व उद्देश नाही, तर नित्योपासनेविषयी मार्गदर्शन ह्या पुस्तकात आहे. अर्थात या मार्गदर्शनात पूर्णपणे नवं असं काहीच नाही, पण पुन्हा एकदा नव्यानं महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. समर्थ रामदास म्हणतात ना, विवरलेची लागावे विवरावे पुन्हा पुन्हा, याच चालीवर हे लेखन आहे. अर्थात यामुळे महत्त्वाच्या मुद्द्यांची उजळणी होते आणि जीवनात उतरवण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो. शुद्ध आध्यात्मिक उपासना हा शब्दप्रयोग अलीकडच्या काळातील सत्पुरुषांनी वापरला आहे. याचा अर्थ केवळ प्रापंचिक फलप्राप्तीसाठी उपासनेचा उपयोग मर्यादित आहे. साईबाबांचा तो अमर उपदेश सर्वांना माहीत आहे, किसी को भी समय से पहले और भाग्य से ज़्यादा कुछ नहीं मिलता. एका अर्थी संतांना मान्य असलेला प्रारब्धाचा सिद्धांतच आहे हा. म्हणूनच आपल्याला अनुकूल अशा प्रापंचिक गोष्टी मागण्यापेक्षा जीवनात जे घडेल वा मिळेल ते अनुकूल असं करून घेता येईल हे समजणं महत्त्वाचं आहे. शुद्ध आध्यात्मिक उपासना यासाठीच तर करायची असते. तसं पाहिलं तर पुराणातली व्रतं, पूजा, दानं हे सारं प्रापंचिक सुखासाठी असतं. विविध कहाण्यांचा संदेशही असाच असतो, पण हा केवळ धार्मिक प्रापंचिक विचार झाला. बहुसंख्य भाविक याच भावनेनं सारी व्रतं, दानं इत्यादी करतात आणि बऱ्याच प्रसंगी निराश होतात. हे टाळण्यासाठी या साऱ्या गोष्टींकडे कोणत्या दृष्टीनं पाहावं आणि कोणत्याही परिस्थितीत शुद्ध आनंदात, केवळ तात्कालिक सुखात नव्हे असं कसं राहावं हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलाय. इथे सुचवलेला मार्ग नि उपाय कुणालाही सहज जमतील असेच आहेत. फक्त प्रपंच किंवा संसार करताना फक्त भावभावनांचा उपयोग न करता शुद्ध आवश्यक त्या विचारांचा अवलंबही केला पाहिजे. एकदा का मन, मस्तक, मनगट म्हणजे भावना, विचार नि कृती एकवटल्या की आनंदाचा अनुभव येणारच. बस यासाठी तरी हे छोटंसं पुस्तक वाचलं जावं असं मनोमन वाटतं. अधिक मास उपासना 1. आपली कालगणना चांद्र म्हणजे चंद्रानुसार चालणारी आहे, पण व्यावहारिक दृष्टीनं जगात जी कालगणना चालते ती सौर म्हणजे सोलर कॅलेंडर आहे. या दोन्ही कालगणनेत दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. 365 वजा 354 म्हणजे 11 दिवसांनी चांद्र कालगणना कमी पडते. हा फरक सुमारे 33 महिन्यांनी भरून काढला जातो, ज्यामुळे दोन्ही कालगणनेत ताळमेळ राखणं सोपं जातं. हा जो भाग एका महिन्याचा सुमारे 2.5 वर्षांनी चांद्र कालगणनेत जोडला जातो त्याला मलमास म्हटलं जातं. एका कथेनुसार हा अधिक मास आहे तो भगवान विष्णूंकडे तक्रार घेऊन गेला. माझ्या मल या नावामुळे सर्व इतर मास माझी टिंगल करतात, यात माझा काय दोष? त्याची ती तक्रार ऐकून भगवान विष्णू म्हणाले, एवढंच ना, मी तुला माझं नाव देऊन अतिशय पवित्र बनवतो. तेव्हापासून या अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणू लागले. अर्थातच हा काल आध्यात्मिक उपासनेसाठी अतिशय पवित्र मानला जाऊ लागला. तर धार्मिक कृत्यांसाठी अधिक महिना निषिद्ध मानला जाऊ लागला. यामुळेच ग्रामीण भागात याला धोंडा महिना असंही म्हणतात. आध्यात्मिक उपासना करण्यासाठी सर्व साधकांसाठी अधिक महिना ही पर्वणी असते. एवढंच नव्हे तर अधिकस्य अधिकम फलम असं मानलं जातं. अशा उपासनेसाठी अधिक मार्गदर्शन आपण मिळवूया. अधिक मास उपासना 2. आपण देणगी देताना 10+1, 1000 + 1 अशी देतो. त्यामागची भावना +1 आपल्याला अधिकाधिक देण्याची प्रेरणा देते. कितीही दिलं तरी +1 असला पाहिजे. अधिक मासाचेही 30+3 असे 33 असे उपासनेचे दिवस मानले जातात. अधिक मासात लोक विविध व्रतं करतात. ती बरीचशी सकाम असतात. आपल्या विशाल परिवारात मुलींचेही संसार समाविष्ट असतात. म्हणून अनेक सण सोहळ्याच्या निमित्तानं मुलीच्या सासरच्या व्यक्तींना, विशेषतः जावयाला काहीतरी देण्याची प्रथा असते. अधिक मासात जावयाला अपूप म्हणजे अनारसे दान करतात.
30+3 असे 33 अनारसे आकर्षक डब्यातून जामाताला अर्पण केले जातात. अलीकडे नव्याने उसळलेल्या परंपरा, कुळाचार, रीतिरिवाज, प्रथा यांचा पुनरुज्जीवन करण्याच्या लाटेमुळे असे 33 अनारसे लहान मोठ्या आकारात विकतही मिळतात. ते समारंभपूर्वक अर्पण केले जातात. आपण 33 अनारसे जरी नाहीत तरी 33 स्तोत्र, पुस्तकं, इतर उपयुक्त वस्तू यांचं दान आजूबाजूच्या गरजूंना द्यावं. ते मनात दानाची पवित्र भावना ठेवून द्यावं. अनेक मंदिरात 33 दिवस प्रवचनं, कीर्तन, सत्संग असे आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तर समाजसेवी संस्थांच्या वतीनं 33 किंवा त्याच्या पटीत लोकांकडून रक्तदान केलं जातं. 33 गुणवंतांचा गौरव करून सर्वांना गुणांची पूजा करण्याचा संदेश देता येतो. असे अनेक उपक्रम राबवता येतात. योजकस्तत्र दुर्लभा असो. अधिक मासाची ही सामाजिक बाजू आपल्या आध्यात्मिक उपासनेला नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करते. पण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, खरं ना? अधिक मास उपासना 3. आपल्याकडे दिनचर्या, ऋतुचर्या असे शब्द वापरतात. त्यासाठी हल्लीचा फॅशनेबल शब्द आहे जीवनशैली. या काळात आपली जीवनचर्या कशी असावी याचा सर्वांगीण विचार केला गेला आहे. विशेषतः अधिक मासातली दिनचर्या खासच असायला हवी. आजूबाजूला अनेक ठिकाणी श्रवण साधनेची संधी देणारे कार्यक्रम संपन्न होत असतात. शिवाय इयरफोनसारखी साधनं वापरून फिरायला जाताना, नेहमीची सवयीची कामं करताना कीर्तन प्रवचनं ऐकता येतात. यातून अवधान आणि आकलनपूर्वक श्रवणाचा अभ्यास होतो. दैनंदिन जीवनात सुद्धा अतिशय उपयोगी पडणारी ही गोष्ट आहे. अधिक मासात जी विविध व्रतं केली जातात त्यांना अधिमास व्रतं असं म्हणतात. अशा काही व्रतावर आपण 6 प्रमुख पैलूंच्या द्वारा सहचिंतन करणार आहोत. ते पैलू म्हणजे विचार, उच्चार, आचार, आहार, विहार आणि विकार. तसेच काया, वाचा, मन असा व्रतांचा त्रिविध विचारही करणार आहोत. म्हणजे आपलं चिंतन समग्र होईल. व्रत या शब्दाचा मूळ अर्थ निवडलेली जीवनशैली. ही कुळ परंपरेनं येत नाहीत, ज्याचं त्यांना स्वतः आपलं व्रत निवडायचं असतं. यात मुख्य भाग आत्मानुशासनाचा म्हणजे स्वयंशिस्तीचा असतो. उदाहरणार्थ, धर्मकार्यासाठी, मानवतावादी सेवेसाठी काही पैसे व्रतभावनेनं रोज बाजूला काढून ठेवायचे व शेवटी एका अन्नदान चालू असलेल्या स्थानाला किंवा समाजसेवाभावी संस्थांना ते द्यायचे. यालाच स्वामी विवेकानंद म्हणत आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच. या संदर्भात आपल्या जीवनातील एका विशेष संस्काराचा उल्लेख करता येईल. तो म्हणजे उपनयन. याचा अर्थ ज्ञानसंपादनासाठी गुरुगृही जाण्यापूर्वी करावयाचा विधी. आपल्या अनेक समारंभांचे 3 पैलू असतात: प्रत्यक्ष विधी, त्याच्या अनुषंगानं सुयोग्य समारंभ आणि या साऱ्यांचा मनावर घडवायचा संस्कार. सध्या दुर्दैवानं समारंभ अतिशय महत्त्वाचा आणि खर्चिक झाला आहे. पुसत चाललाय तो संस्कार. उपनयन संस्काराला 2 पर्यायी शब्द आहेत: व्रतबंध आणि मौजी बंधन. दोन्ही शब्दात बंधन आहे, त्यालाच व्रत म्हणायला हरकत नाही. व्रतबंध शब्दात ज्ञान, बल, तेज, ओज इत्यादी गुणांचं संपादन अभिप्रेत आहे. तर मौजी बंधन शब्दात मुंज गवताची केलेली मेखला म्हणजे कमरपट्टा सूचित केलेला आहे. कठोपनिषदात यमराज मृत्यूचं रहस्य सांगताना नचिकेत्याला याच मुंज गवताचं उदाहरण देतो. बाहेरचं हिरवं कवच दाबून आतला मऊ पांढरा गाभा बाहेर काढतात. त्या मुंज तृणाप्रमाणे देह, इंद्रिय यांचं कवच दूर करून आत्मतत्वाचा शोध आणि बोध करून घेण्याचा संदेश यात आहे. समर्थ रामदास हेच सोप्या शब्दात सांगतात: मना चंदनाचे परित्वा झिजावे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. हाच तो मृत्यूवरचा विजय. यासाठी दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी निरंतर कष्टणं हे व्रत. या जीवनव्रताचं बंधन सर्व मानवजातीवर आहे. अंतरंगीची उपासना. उपासनेच्या दृष्टीनं अधिक मास हा दुष्काळातला नव्हे तर सुकाळातला 13वा महिना असतो. म्हणूनच त्याला पुरुषोत्तम मास म्हणणं अधिक योग्य. याचा अर्थ या महिन्यात फक्त पुरुषोत्तमाची म्हणजे श्री विष्णूचीच उपासना करायची असं नाही. सर्व देवदेवतांच्या, दैवतांच्या सगुण उपासने इतकीच
नव्हे काकणभर सरसच अशी अमूर्त अव्यक्त स्वरूपाची निर्गुण उपासना करावी. सर्वांना उपासना शब्दाचा उप म्हणजे जवळ नि आसना म्हणजे राहून केलेली भक्ती हा अर्थ माहीत आहे. जिवंत गुरु, संत पुरुष किंवा भगवंताची मूर्ती यांच्याजवळ सतत राहण्याला देहधर्म यांच्या मर्यादा आहेत. बाल मार्कंडेयासारखं शिवलिंगाला अखंड मिठी मारून बसणं किती जणांना शक्य आहे? हे अगदी गमतीनं म्हटलं. असो, बाहेरून देहानं कितीही जवळ बसायचं म्हटलं तरी त्याला मर्यादा आहेतच. म्हणून उपासना ही खरी अंतरंगीचीच असते. मनानं जोडलं जाणं नि जोडलेलं राहणं हा उपासनेचा प्राण आहे. पूज्य गोंदवलेकर महाराजांचा निर्वाणीचा संदेश हेच सांगतो, जेथे नाम तेथे माझा प्राण. म्हणजेच नाम हाच उपासनेचा, अनुसंधानाचा प्राण आहे. वैखरीनं मोठ्या स्वरात प्रकट नाम घ्यायलाही कर्तव्य, कामं, व्यवसाय यांच्या दृष्टीनं सीमा आहेत. असीम परमेश्वराशी किंवा सद्गुरूंशी अद्वैत साधण्यासाठी मौन नामस्मरणच योग्य उपाय आहे. अधिक महिन्यात अधिकाधिक नामस्मरण करण्याचा नेम करूया, नित्य नेम करूया. अधिकस्य अधिकं फलं म्हणताना केवळ अधिक साधन, उदाहरणार्थ नाम, पारायण इत्यादी किंवा अधिक साधना म्हणजे अधिक काळ, अधिक तीव्रतेने केलेली उपासना एवढाच अर्थ नसून उपासनेच्या अधिकाधिक संधी निर्माण करणेसुद्धा अभिप्रेत आहे. हे लक्षात घेऊन अधिक नेटानं उपासना करायला हवी. बघा मनोमन विचार करून. मौन उपासना. उपासनेला आवश्यक असं प्रवेशद्वार म्हणजे मौन. या दारातून बाहेर पडून विधी, उपचार यांची युक्त अशी बहिरंग उपासना केली जाते. षोडशोपचारात या उपासनेची बरीच अंग येतात, पण वाचन, मनन, चिंतन, ध्यान यासारखी अंग मात्र अंतरंग उपासनेत येतात. त्यासाठी मौनाच्या आत प्रवेश केला पाहिजे. भावपूर्णतेनं सगळे उपचार केले, मन पूर्णपणे पूजा विधीवर, त्याच्या मंत्रांच्या भावार्थावर केंद्रित केले तर बहिरंग उपासना ही खूप प्रभावी ठरते. नाहीतर मात्र यांत्रिक क्रिया किंवा निष्प्राण कर्मकांड एवढंच उरतं. अधिक मासात सूक्ष्म मौन उपासनेला अधिकाधिक प्राधान्य दिलं पाहिजे. दिवसातले काही तास किंवा आठवड्यातला एखादा दिवस मौन पाळायला काय हरकत आहे? आपले व्यवहार, कर्तव्य, इतरांशी संबंध असं लक्षात घेऊन ज्याचा त्यानं हा मौनाचा अभ्यास करायचा आहे. पण मौन साधना ही सोनं, हिरे, प्लॅटिनम यांच्यापेक्षाही मौलिक नि मौल्यवान आहे. मौनात श्वासाकडे लक्ष देऊन नाम घेणं सोपं जातं, पण असं नाम घेताना मनाचं भरकटणं नि भटकणं अधिक होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रयत्न हेच खरं साधन आहे. त्यासाठी निर्धार आवश्यक आहे. समर्थ रामदासांनी शिष्यांनी उपासनेबद्दल विचारल्यावर ठामपणे सांगितलं, उपासकांसाठी सूचना, उपासना, उपासना. खरंच उपासनेला पर्याय नाही, पण ही उपासना हळूहळू शांत, अंतरंगीची झाली पाहिजे. याला चूप साधना असंही म्हणतात. अधिक मासात बाहेर न जाण्यासाठी उपयुक्त असं पावसाळी वातावरण असतं. फार समारंभ सोहळे नसतात आणि आजूबाजूला होणाऱ्या सत्संग, उपासनांची स्पंदनं उदंड असतात. या गोष्टी उपासनेला खरोखर अत्यंत पूरक असतात. याचा लाभ न घेणारा करंटाच असतो. अधिक मासात आपण अधिक करंटा न बनण्याचा निश्चय करूया. त्याचबरोबर ध्यानाकडे नेणाऱ्या मौनाचा अभ्यास प्रयत्नपूर्वक तसेच प्रयोग करून निर्धारानं करण्याचा संकल्प करूया. सध्याचा काळ लक्षात घेता समर्थ रामदासांचे शब्द आकाशवाणीसारखे वाटतात. प्रसंग हा तुफान रे, प्रयत्न प्रयोग मान रे, अखंड सावधान रे, अखंड सावधान रे. उपवास. उपवास जवळ राहणं. उपास जवळ आसन घालून बसणं, आसनस्थ होणं. उप म्हणजे जवळ हे आपल्याला माहीत आहे, पण जवळ राहणं, बसणं म्हणजे नक्की काय करायचं? पूज्य गोंदवलेकर महाराजांचा एक मार्मिक दृष्टांत आहे. निर्जली एकादशीचा म्हणजे पाण्याचा एक थेंबही न घेता उपवास करण्याचा संकल्प केला आणि मोरी म्हणजे टॉयलेट स्वच्छ करत बसला, तर त्याला वासही मोरीतलाच नि त्याचा वासही मोरीतच. हा कसला उपवास? मूर्तीच्या आतील अमूर्त देवाच्या जवळ कसं बसायचं? देहानं तर हे अशक्यच, पण मनानं सहज शक्य. देवाची येद्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या.
या ज्ञानोबाच्या हरिपाठातील हरी असा मूर्तीच्या आतला अव्यक्त सूक्ष्म हरीच आहे. मंदिर, मंडप, गर्भकुड एवढंच काय, पण मूर्तीचा आकार, प्रकार म्हणजेही तो हरी किंवा देव नाही. यासाठी शांत, एकाग्र, सूक्ष्म उपासनाच हवी. म्हणजे वाचन, श्रवण, मनन, चिंतन, ध्यान, नाम आणि यातून साधायचा तो नामोपासनेचा चरमोत्कर्ष म्हणजे भगवंताचं अनुसंधान. खरोखर अशा अंतरंगीच्या उपासनेतूनच देवाची येद्वारी क्षणभरच काय, युगही थांबता येतं. अशा उपासनेतूनच तो विठ्ठल नाही का 28 युग तिष्ठत उभा राहिलाय. पुंडलिकाचं आईवडिलांच्या निरंतर पाय चेपण्याचं पादसेवन भक्तीचं उदाहरण लक्षात आहे ना. उपवासाचा अर्थ विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ सेवन करणं हा नाही. अगदी कमी खाणं हाही नाही. फराळ शब्दातून फलाहार ध्वनित होतो, म्हणजे पुन्हा खाण्याशीच संबंध. भगवंताच्या जवळ अगदी आत राहणं आवश्यक आहे. त्यासाठी नाम, ध्यान, अनुसंधान ही प्रभावी त्रिपुटी आहे. अधिक मासात अधिक जवळ राहण्याचा थोडा जरी उत्कट प्रयत्न केला तर अधिकाधिक जवळ राहता येईल. समर्थांचे स्पष्ट मार्गदर्शन आहे. उपास हे अलीकडील ठाणं, उपासना हे पलीकडील जाणं. अलीकडे प्रपंच आहे, संसार आहे, तर पलीकडे परमार्थ आहे. आध्यात्मिक उपासना आहे. देहाला आवश्यक तेवढं जरा कमीच पोषण म्हणजे आहार देणं आणि मनबुद्धीचं अधिक पोषण करणं हा खरा उपवास. यासाठी कोठे जायला किंवा काही खर्चायला नको. मनात नाम चालू ठेवणं हेच श्रेयस्कर. तुकोबांचं स्पष्ट सांगणं आहे, नाम घेता ग्रासोग्रासी तो जेविला उपवासी. देवदर्शन. दर्शन 2 प्रकारचं असतं. एक मंदिरातील सगुण साकार देवमूर्तीचं किंवा सद्गुरूंचं. 2 दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान. दार्शनिक म्हणजे तत्त्वज्ञानी. आपली 6 दर्शनं प्रसिद्ध आहेत. याच्या जोडीला गुरुदेव बाबा बेलसरेंनी अध्यात्मदर्शन असं आणखी एक दर्शन स्पष्ट करणारा ग्रंथ लिहिला आहे. अधिक मासात असंख्य लोक आपापल्या श्रद्धेनुसार निरनिराळ्या देवदेवतांच्या दर्शनाला नियमितपणे नि भाविकपणे जातात. आपल्या देवांच्या मूर्ती जशा विविध आकारांच्या, तसंच त्यांचं चरित्र, पवित्र ग्रंथ, मंत्र, उपासना, स्थान, पूजापद्धती इत्यादी बाबतीत हृदय विविधता आढळते. उदाहरणार्थ गणेश म्हटला की गणेश पुराण, मुद्गल पुराण. गणेश मंत्र म्हटला की ओम गंग गणपतये नमः. गणेश गायत्री, गणेश स्तोत्र तसंच अथर्व शीर्ष हे खास गणेशोपासनेत महत्त्वाचे. तांबडं फूल, तांबड्या अक्षता, तांबडं गंध, तांबडं वस्त्र अशी रक्तवर्णी उपासना असते. क्रांतीची देवता विनायकाची म्हणजे गणेशाची. शिवशंकर म्हटलं की ओम नमः शिवाय मंत्र, शिवपुराण, रुद्राक्षाची जपमाळ, भस्म, बिल्वदल, पांढरं फूल, शिवमहिम्न स्तोत्र, शिवलीलामृत ग्रंथ अशी विशेष उपासना पद्धती असते. शिवाय अर्धी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेनं तर अर्धी घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध अशी सोमसूत्री प्रदक्षिणा घातली जाते. अन्य देवांचं दर्शनही असंच खास असतं. देवदर्शनाचं सुद्धा एक तंत्र आहे, मंत्र आहे, यंत्र मात्र नाही. अनेक जण यंत्रासारखं यांत्रिक देवदर्शन घेतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. दर्शनाच्या संदर्भात काही लक्षणीय गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. दर्शन अगदी निमिषभर, एका सेकंदापेक्षाही कमी वेळाचं असलं तरी त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकायला हवा. सामान्य वारकरी घरातल्या विठोबाचं दर्शन घेऊन विठ्ठल विठ्ठल, जय जय विठोबा रखुमाई असा घोष करत पंढरीच्या वाटेवर पावले टाकत राहतात. अखंड ध्यास नि ध्यान विठूचंच. मग विठ्ठलाच्या पायावर अगदी क्षणभर जरी डोकं टेकायला मिळालं तरी चालतं. नमस्कार, नमन, नमस्ते या प्रकारात नम शब्द साधारण आहे. याचा साधा अर्थ आहे नम्रता. या नम्रता गुणाशिवाय दर्शन म्हणजे केवळ एक उपचार. दर्शन ही देहाची कृती नाही, तर मनाची वृत्ती आहे. संत, सद्गुरू, देव यांचं दर्शन पायापासून मस्तकापर्यंत या क्रमानं घ्यायचं असतं. म्हणजे सद्गुरूंच्या दृढ पायावर आपलं उत्तमांग मस्तक टेकलं पाहिजे. दुसरं दर्शन म्हणजे चिंतन. आपल्या आराध्य देवतेचं स्वरूप, अंतरंगीची उपासना, मानसपूजन, चरित्रचिंतन अशी अंतरंगीची विचारप्रधान उपासना असते.
महत्त्वाचं म्हणजे दर्शन घेताना किंवा स्वरूपचिंतन करताना एकच सूत्र शिवम भूत्वा शिवम यजेत